नमस्कार मित्रांनो, शिवसेनेमध्ये बंडाळीची चाहूल, गोरे कडूंच्या नावावर तणाव, शिंदे काय खेळी करणार आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक होईल. या निवडणुकीत महायुतीच्या वाट्याला 9 जागा आहेत. या दोन्ही जागांसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून 8 जणांची नावे समोर येत असतानाच त्यातील नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाला आता शिवसेनेकडून विरोध सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या दोघांची नावे शिवसेनेतून आघाडीवर आहेत. या विरोधावर एकनाथ शिंदे कशी मात करतात आणि निर्णय घेण्यासाठी कोणती खेळी करतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे. विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत, बच्चू कडू या 8 जणांची नावे चर्चेत आहेत. बच्चू कडू यांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे त्यांचं नाव आघाडीवर आहेत. नीलम गोऱ्हे या विधान परिषदेवरून उपसभापती आहेत. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोघांच्या नावाला आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांकडून विरोध सुरू होऊ लागला आहे. नवीन चेहऱ्यांना संधी द्या असं या नेत्यांचं म्हणणं आहे. बच्चू कडू यांच्या नावाला विरोध करताना विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महायुती सरकार विरोधात घेतलेली भूमिका आणि शिवसेना फुटीवर केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला जात आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, तरी देखील शिवसेनेकडून विधान परिषदेची त्यांना उमेदवारी द्यायची असेल तर त्यांनी त्यांचा प्रहार जनशक्ती संघटना ही शिवसेनेत विलीन करावी अशी अट ठेवावी. अशी अट मान्य असेल तरच त्यांना विधान परिषदेला शिवसेनेकडून संधी द्यावी. शिवसेना नेत्यांच्या या प्रस्तावावर अजून खोलवरपणे चर्चा झालेली नाहीत. तसंच बच्चू कडूंकडे हा प्रस्ताव गेला आहे की नाही हे देखील पुढे आलेलं नाहीत. बच्चू कडू यांच्याकडून यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाहीत. तसंच नीलम गोऱ्हे यांच्या जागावर नवीन चेहऱ्याला संधी द्यावी. राज्यसभेवर जसा आक्रमक आणि नवीन चेहरा देण्यात आला आहे तसाच प्रयोग विधान परिषदेवर करावा अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांचा विधान परिषदेचा मार्ग अवघड बनलेला आहे. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोन्ही नावांना शिवसेनेतून प्रचंड विरोध असल्याचं कळतं. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात शिवसेना विधान परिषदेवर कोणाला पाठवणार हे समोर येईल. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.